काँग्रेस किती गद्दार असू शकतं, काँग्रेसचे नेते गद्दारी करू शकतात, काँग्रेसच्या आमदारांनी गद्दारीसाठी मान्य केलं, पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे ज्यांनी गद्दारी केली तेच जर बंडखोर असतील आणि तेच जर असा विश्वासघात करणार असतील, काँग्रेसवर लोक विश्वास कसं ठेवतील? ज्यांच्या सोबत विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला, विरोधकांवर टीका केली, सत्ताधारी म्हणून एकत्र लढलात आणि विधानसभा निवडणूक लढल्यानंतर, निकाल लागल्यानंतर, बाजार उठल्यानंतर तुम्ही विरोधकांसोबत सेटलमेंट कराल, त्यांच्यासोबत एकत्र व्हाल. म्हणजे जी गोष्ट महाराष्ट्रामध्ये गद्दारीची झाली, जी बंडखोरीची झाली, तीच तामिळनाडूमध्ये झाले का? 2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढली आणि नंतर शिवसेनेनी अर्थात उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी सोबत गद्दारी केली, त्यांच्यासोबत धोका दिला, सोडचिठ्ठी घेतली. तीच परिस्थिती आज तामिळनाडूमध्ये झाली का? किंवा राजकीय पक्षांना आणि कार्यकर्त्यांच्या अस्तित्वासाठी नेत्यांनी जो निर्णय घेतला तो कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य आहे का? आणि हेच खरं राजकारण आहे का? म्हणजे जे महाराष्ट्रात घडलं तेच तामिळनाडूमध्ये घडलं, जी गद्दारी महाराष्ट्रात घडली तशीच तामिळनाडूमध्ये घडली, जी बंडखोरी केली गेली तशीच तिकडे केली गेली. हे कॉपी पेस्ट राजकारण आहे का? मग पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये तिथल्या सत्ताधारी आणि विरोधकांना नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? तीच परिस्थिती केरळमध्ये, तीच परिस्थिती आसाममध्ये, संपूर्ण देशामध्ये. मित्रांनो, विषय इतका गंभीर आहे. काँग्रेस असा निर्णय का घेऊ शकते? काँग्रेसने खरंच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात केलाय का? किंवा काँग्रेसने तामिळनाडूतल्या स्टॅलिनचा आणि त्यांच्या पक्षाचा विश्वासघात केलाय का? या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची. कारण राजकारणात नीतिमत्ता असेल तर सगळं होतं, अन्यथा होत नाही. आणि आज जी आकडेवारी वेगवेगळ्या माध्यमातून समोर येते, ती आकडेवारी काय सांगते? ती आकडेवारी म्हणते की होय, या सगळ्या लोकांनी गद्दारी केली आणि बहुमतासाठी जी काही प्रयत्न करत होते तिथं आपण बसू शकत नाही, म्हणून हा निर्णय घ्यावा लागला. या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची. सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी संतोष शिंदे, संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट करायला विसरू नका, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन ठेवा. हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. मी याच्यात जी काही भूमिका मांडतोय किंवा जी या देशाची राजकीय सध्याची परिस्थिती आहे, कुठल्याही राष्ट्रीय पक्ष असो किंवा प्रादेशिक पक्ष असो, आता स्वतःच ताकदीचं राजकारण ही लोक करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, राजकीय पक्ष प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो, जर मतदारांनी ठरवलं तर कुणाचाही बाजार उठवला जाऊ शकतो. हे तामिळनाडूमध्ये घडलंय आणि हे तुम्हाला या निमित्तानं देशभर सुद्धा पाहायला मिळू शकतं. आणि मग राष्ट्रीय पक्ष म्हणून आज तामिळनाडूत भारतीय जनता पार्टीची काय किंमत आहे? शून्य, काहीच नाही. काँग्रेसची काय परिस्थिती आहे? त्याच ताकदीचे. म्हणजे याचा अर्थ यांचं चालत नाही. प्रादेशिक पक्षांनी आणि नेत्यांनी लोकांच्या हिताचं काम केलं तर तुम्हाला इतर पक्षांची गरज नाही. हे तामिळनाडूने सिद्ध केलंय, केरळने सिद्ध केलंय. हे विसरून चालणार नाही. दक्षिणेतली जी राज्य आहेत ती इतकी विचाराला प्रबळ आणि त्यांच्या वैचारिक प्राबल्य काय आहे याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डाव्यांची जी धुळधाण उडली याचा सुद्धा बारकाईनं अभ्यास करणं तितकंच गरजेचं आहे. आणि या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करू. काँग्रेसने खरंच गद्दारी केली, काँग्रेसने असं का केलं याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला.
डीएमकेचे प्रमुख म्हणून अर्थात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून स्टॅलिन हे राज्यकारभार करत होते आणि वातावरण इतकं बदललं म्हणजे डीएमके आणि काँग्रेस तामिळनाडूच्या या 2026च्या विधानसभेमध्ये एकत्र लढले. जसं 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना लढली होती, आठवा तो पण काळ. निवडणुका झाल्या, आपले आपले आमदार निवडून आले. शिवसेनेनी काही त्यांचं जे काही ठरलं होतं ते मान्य केलं नाही. शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा होता, फारकत घेतली आणि शिवसेनेनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन बाजूला झाले आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. हा कुठला अंदाज सांगतोय मी? महाराष्ट्रातला. बरोबर तीच परिस्थिती 2023 मध्ये आता तामिळनाडूमध्ये घडली. स्टॅलिन सोबत काँग्रेस युतीमध्ये होते, ते निवडणुका लढले, स्टॅलिनचा अख्खा पक्ष गारद झाला म्हणजे सत्ता गेली. आज त्यांचे आमदार हे बोटावर मोजणे एवढे झाले आणि डीएमके आणि काँग्रेस जी एकत्र लढली ती एआयडीएमके, विजय थलपती आणि या सगळ्यांच्या विरोधात. मग ते डावे पण आले. पण विधानसभेच्या निकालानंतर चित्र उलट झालं. विजय थलपतींनी सुसाट गाडी पळवली आणि 108 जागावर जाऊन थांबले. काँग्रेसचे 5च निवडून आले. जी परिस्थिती त्यावेळेस शिवसेनेने केली होती 2019 ला, तसं त्यावेळेस शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली, आता काँग्रेसने स्टॅलिनला सोडचिठ्ठी दिली आणि हेच स्टॅलिन आणि इंडिया आघाडी मिळून आज जो विरोधी पक्ष लोकसभेमध्ये आहे त्याचे प्रमुख राहुल गांधी आहेत, म्हणजे विरोधी पक्ष नेते. आणि डीएमके आणि एआयडीएमके हे कट्टर विरोधी त्या राज्यातले. काँग्रेसने थलपतींना म्हणजे जोसेफ विजय जे आताचे विद्यमान मुख्यमंत्री झाले हे काँग्रेसच्या सपोर्टमुळे झाले. काँग्रेसने 0 मिनिटात म्हणजे साथ सोडली आणि यांच्यासोबत, कारण 5 आमदारांची उद्बत्ती पेटवता कुठं ना सरकार स्थापन करू शकतो ना काय करू शकतो. आणि मग या सगळ्या गोंधळामध्ये स्टॅलिन चिडले. ते म्हणले शत्रू एकत्र येत असतील तर आम्ही पण शत्रू एकत्र येऊ. 118चं तामिळनाडूमध्ये बहुमत आहे, ते पूर्ण करता आलं नाही. पूर्ण करण्यासाठी प्रयत्न चालू होते, कारण ह्यांचे 108 काँग्रेसचे 5 13 झाले, अजून सुद्धा कमी पडत होते 5. तिथं सीपीएम 2 आणि एक सीव्हीके त्यांचे 2 असे मिळून 6 यांनी फार उशिरा पाठिंबा दिला. त्याच्या अगोदर 2दा हे राज्यपालाला जाऊन भेटले. 200 आमचा प्रमुख पक्ष आहे, आमच्यासोबत काँग्रेसचे 5 आहेत, असं 113, मग 113चे 115 पर्यंत गेले. असं 2 वेळेस राज्यपालांना भेटले, राज्यपालांनी मान्य केलं नाही. नंतर आज तो शपथविधी झाला आणि जोसेफ विजय हे तिथले मुख्यमंत्री झाले. पण त्याच्या अगोदर स्टॅलिनचा डीएमके आणि एआयडीएमके हे दोघांचे मिळून सुद्धा 77 होत होते फार तर. आणि अजून त्यांनी काय गडबड केली तर ते 111 पर्यंत जात होते, म्हणजे 77 ह्यांचे आणि डीएमकेचे आणि उर्वरित एआयडीएमकेचे मिळून 111, तरी सुद्धा 18 पर्यंत हे जात नव्हते. ह्यांनी प्रयत्न केले सगळे, परंतु ते यशस्वी झाले नाही आणि 1 नंबरचा जो पक्ष होता ते सत्तेत आले. आता जो प्रकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झाला, तीच जोसेफ विजय अर्थात विजय थलपतीने तिथं मग स्वतःची टीव्हीके पार्टी असेल, सोबत काँग्रेसचे 5 असतील, सीपीआय सीपीएमचे 2 आणि सीव्हीकेचे 2 असे मिळून आता ते 18 नाही तर थेट 19 वर गेले आणि बहुमत त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तिथं महाराष्ट्रातली महाविकास आघाडी तामिळनाडूत झाली. पण काँग्रेसने जो धोका दिला स्टॅलिनला हा त्यांच्या जिवारी लागलाय का? तर मला असं वाटतं 5 वर्ष सत्तेत राहून शेवटी स्टॅलिनची मनधरणी हे करतील. आता
शपथविधीला राहुल गांधी आले होते म्हणजे जाताना स्टॅलिनला भेटून जातील की काय, हा सुद्धा चर्चेचा विषय. परंतु स्टॅलिनने सांगितलं की आमच्या जे 22 खासदार आहेत राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून, आता काय आम्ही इंडिया आघाडी सोबत अलायन्स मध्ये नसणार. म्हणजे ही सगळी माणसं काँग्रेस पासून दूर गेली काँग्रेसच्या 5 आमदारांच्या एका मुव्हमेंटमुळे. पण देशाच्या राजकारणामध्ये जसं इतके वर्ष पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजयी रथ घुसूच दिला नाही, तो 26 मध्ये गेला. आणि विरोधकांनी एकत्र आल्याशिवाय काही होणार नाही हे जे राहुल गांधींनी दाखवलं, मला असं वाटतं हा धोका पण नाहीये आणि गद्दारी पण नाहीये. कदाचित स्टॅलिनला सुद्धा वाटत असेल की मी मुख्यमंत्री असताना, मी एवढं ताकदीनं काम केलेलं असताना लोकांनी विजयला निवडून दिलं, आता सरकार त्यांचं, पण त्यांनी मोठेपणा दाखवलं की मी गाड्या करणार नाही आणि मी चुकीचं फोडाफोडीचं राजकारण करणार नाही, आम्ही सहकार्य करू, म्हणजे आम्ही आमचं बाकीची गडबड करणार नाही. सांगायचा मुद्दा असा की जे महाराष्ट्रात घडतंय तेच इतर राज्यामध्ये घडतंय. हे जर असं भयानक चित्र असेल तर राजकारण कुठल्या दिशेने चाललंय? राजकारण कुठल्या दिशेने जात नाही. राजकारण हे केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना इतर राज्यात घुसू द्यायचं नाही. केंद्रातल्या लोकांना प्रत्येक राज्यातून वॉकआउट करायला लावायचं, त्यांना सत्तेतून बाहेर पाडायचं किंवा सत्तेपर्यंत जाऊ द्यायचं नाही. कारण एकच खासदार आहे तामिळनाडूमध्ये, काय यांची उद्बत्ती पेटवतील? तसं यांना त्या त्या राज्यात, जसं केरळमध्ये 2-3च आहेत फक्त भाजपचे, तिथं काँग्रेसची सत्ता आहे. अशा पद्धतीनं हे सगळं राजकारण सुरू आहे. परंतु जे काय होतंय, भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन सेक्युलर विचारधारा, धर्मनिरपेक्ष भारत घडवण्यासाठी प्रत्येक राज्याची ही पायाभरणी असावी, असं माझं प्रामाणिक मत आहे. तुमचं वेगळं मत असू शकतं. नक्कीच तुमचं मत नोंदवायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, लाईक करा. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि संतोष शिंदे ऑफिशियल हे हक्काचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरही व्हिडिओ पाहत चला.